आता गावाच्या वतीने महाद्याचा आणि चंद्राचं लग्न लावून द्यायचा. याला सांगितलं नवीन जमायचा नवीन सरपंच. पोचल्या आमची पाटील काळापासून आहे, फार जुने जमान्यापासून आहे. हे आताच सरपंच फुसडातच. कहाचा फुसडा? तुमची पाटील गावात कशी काय आम्हाला माहित आहे ना. लकिया तोंड सांभाळून जावं, नाही तर असा मुस्कुरात देईन. हे मी काय काय बांगडे घातले काय? लकिया माझी एडाई नको करस, आम्ही फार पहिलवान पाडलं. ते काय लुगड्यातलं होतं का धोतरातलं कोणी पाहिलंय? भिका दाजी, अरे तू शेणा माणूस ना रे सरपंच, तू शिकेल ना सवरेल चांगला. गावाच्या भानगडी मिटवायला हा का तुमच्या रे? तुमच्या भानगडी पायी आपल्या गावातला त्यांच्या मुक्तीचा बक्षीस घालव चालणार आहे. पोचल्या दाजी तुझा बरोबर आहे. पुढचं पाहिलं ना आम्ही तुला निवडून द्यावं. काय करायचं भिका पाटील आता तुम्ही सांगा. तू सांग. ठीक आहे मग ठरला आता. पण आता आपण पोषाही विचार पाहिजे त्यांचा काय मत आहे. काय रे महाद्या, करशील का चंद्रशी लग्न? हो मला चंद्रीशीच लग्न करायचं आहे. काय व चंद्रे तुझं काय मत आहे? हो माझा आहे महादेव जीव आहे, मला बी त्याच्याशीच लग्न करायचं. हे रामदास, पोषणच्या मनाचा विचार कर. हा याचा आधीपासून ठरलेला आहे. आणि लक्ष्मीबाई तर पाय उद्या पोराही काय बरा वाईट केला तर कोणाच्या पोटाला खडा पडेल? ठरला आता गावाच्या नियमाप्रमाणे महादेव आणि चंद्रीचं लग्न आपण लावून टाकू. काय सांगत आहात? लगीन मी माझ्या चंद्रीचा द्या लावून तुम्ही. चला ठेवूया. ए चंद्रे, तू तिकडेच मार, तुझं मुख नको दाखवतोस मला. आणि तू रे दारवाळ घुसून रे, ए चले.